पण इगतपुरी तालुक्यातील टाक्यात गावामध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या कॉलेजमध्ये आपण आलोय। याच ठिकाणी 8 दिवसापूर्वी एका 13 वर्षाची मुलगी जी इयत्ता 6वी मध्ये शिकत होती तिच्यावर अत्याचार झाला, म्हणून इथलाच मुख्याध्यापक आणि एक शिक्षक दोघं आता तुरुंगामध्ये आहे आणि त्याने त्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने तो अत्याचार केला। आपण आता परत त्या शाळेमध्ये आलोय। इथे पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी आहेत, आपण ते जाणून घेऊया। मला पोषण आहाराबद्दल काही तक्रारी आलेल्या आहे, मला ते सांगा। आणि बरं आता मला कोणीतरी द्या ना, मला पोषण आहाराचं मला बघायचं तिकडे। ते चाय प्यायचं थांबत माझं चिकनेटवर दवीचं हां नाही, आता पोषण आहार देऊ राहिले ना, मला आताच ते बघून आणि मला त्याची डिटेल द्या का ते कुठे शिजवला जातो, काय होतो, त्याचं सेट कुठे आहे, उल्हास आणि हा कसा शिजवला जातो। उल्हास उल्हास यांना ते पोषण आहार दाखवतो काय या पोषण आहार इथं कुठं शिजवला जातो ते करतील ना तुम्ही। चला ना, आता टाइम दिलाय, मला माहिती द्या। चला पोषण आहाराचे शिक्षक कोण आहे सर? आपण कुठे आहे ते? पोषण आहाराचे शिक्षक एक मिनिट, कुठे? एक मिनिट थांबा। हे असं कागदावर कागदावर हे दीदी कुठलं यायचं हे असं कागदावर? हो इकडे इकडे हे असं कागदावर जेवायला मुलांना? हे काय कुत्र्याला वाढलंय का तुम्ही? हे कुत्र्याला वाढलंय का? हां हे काय हे इकडे ही दीदी हे कुठं? इकडे 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 ते सरांना बोलवतो मी, हे असं बोलवा, त्यांना बोलवा इकडे। त्यांच्याकडे आहे ना, त्यांना बोलवतो मी। अहो ते काय कुठे गेले आता ते? हे असं हे बाळ तू कसं खाणार आता हे? हां हे पण तुम्हाला नेहमी असं कागदावर? तुम्ही कधी कधीच खाता, नेहमी खात नाही का? का बरं? थाट आणता कधी कधी? तुम्हाला शाळेतून असं काही व्यवस्था नाही का खायला? हां तुम्हाला काही दिलं मग तुम्ही रोज असं कागदांवर घेता? हां कागदांवर अवघड आहे। म्हणजे नेहमी रोज तुम्ही असे कागदात यायचं असं घेऊन खाता का? कुठे ती मुलगी? कुठे ती ती अजून कोणाला आहे? ते कागद का घेतात? हां त्यांची जबाबदारी भांडे आणायची घरून। हां. हे मुलं सकाळी शाळा पण तुम्ही आणायला हवा ना तुम्ही? आम्ही सांगतोय, सरपंच सांगतात आणि ते आणती नाही, त्याला आम्ही काय करणार? आम्ही फेकण्यापेक्षा म्हणजे टाकून देण्यापेक्षा हां ते कागद खातात बुवा असं नाही ना, ते काय उपकार नाही करायचे कुणी, हे बघा कुणी उपकार नाही करत आहे ते त्यांना व्यवस्थित व्यवस्थापन का नाही? हां आम्ही सरांना बोलवतो ना, आम्ही सरांना पण बोलवतो। कारण कसं मुलं ज्याचं गेलं त्याच्यावर वाढणार। एक मिनिट हे बघा हे बघा आता ही हे नवीनच ताटाची पद्धत आहे बघा। ते मुख्याध्यापक बोलव त्यांना, त्यांना बोलव ते मुख्याध्यापक बोलवा इकडे। हां हां हे असे ताटावर काय देते बाळ? असंच खाते तू? बोला ना तुम्ही, आम्ही भांडे आणलेले म्हणून घेतो असं नाही तुम्ही घेते नाही का जेवती नाही? दररोज घेतो पण आजच घेतले, ते विसरून राहिलो आम्ही घरी टाकले। मी तर आता एवढंच पाहतोय प्रत्येक जण काय असं याच्यावरच घेतोय बा, ते तिकडे कागद, प्रत्येक जण कागदच घेतोय। हो, हो. हे बा अवघड। बरं हे किती मुलं आहे इथं? किती मुलांसाठी बनवता रोज? 450-600 मुलं 450 450-500 राहतात। नाही एक्झॅक्ट किती? 450 600? नाही म्हणजे 500 ते 600 आहे आम्हाला सर, ज्या पद्धतीने माल देते पण। हा नाही पण किती रोज तुम्हाला आकडा माहित असेल ना? किती मुलं आहे? किती मुलं आहे? 500 मुलं 500? तुम्ही आता 600 म्हणले, 450 आता सरांनी द्यायचं 2-3 दिवसाचं मिळून त्यामुळे नाही रोज मुलं तर तीच असेल ना संख्या? मग हे उपस्थित आहे त्या संख्येवर बनवता? मुलं असतात त्या संख्येनेच बनवतात आम्ही, त्या संख्येने बनवता। बरं रोज काय काय राहतं? आज खिचडी भात आहे, जसं शाळेचं वेळापत्रक आहे ना काय वेळापत्रक आहे? आज होतं वाटाणे टाकून भात आणि वाटाण्याची उसळ आणि खीर, 3 मेनू असतात रोजच्याला। रोज एक खिचडी भात, वाटाणे टाक, जे कडधान्य असेल त्याचं करायचं। आज वाटाण्याची उसळ आहे, वाटाण्याची उसळ आणि खिचडी भात आणि खीर। खीर कुठे? तिकडे तांदळाची दाखवा ना खीर दाखवा ना।
या इकडे बोला ते पोषण आहाराचे शिक्षक बोलो. कशाची आहे खीर? हे तुम्हाला आवडतं का रे जेवण? हा खाता ना तुम्ही रोज? काही तक्रारी आहे जेवणाबद्दल? बर सर आम्ही 2006 पासून आम्ही महिला बचत गट शिजवतो. हा तोपर्यंत कोणाची तक्रार नाही, कोणाची. बरं हे शिजवता कुठं? हे शाळेमध्ये आम्ही त्यांना सांगितले जागा उपलब्ध करून द्या, त्यांच्या करून नाही मग एवढी 2006 पासून अजून जागा नाही दिली यांनी. नाही दिलेली. कुठे शिक्षक कुठे? आणि आम्ही पाण्याची सोय करून द्यावा. ऐका अहो बोलवा ना तुम्ही. का बरं येत नाहीये शिक्षक? का बरं येत नाही? एक मिनिट तुम्ही इकडे, तुम्ही इकडे. सोय करून द्यावा. आम्ही इथे शिजवतोय ते. ठीक आहे. कोणाचा? ते जाऊ दे, दुसरे शिक्षक. संबंधित आहे, त्यांनी यायला पाहिजे ना सर. हा ते का बरं येत नाही? काय येत नाही ते? नाही काय म्हणतात ते? काय म्हणतात? तुम्ही फोन केला ना त्यांना? फोन नाही, मी डायरेक्ट गेलो होतो त्यांना बोलवलं तिथं. मग संबंधित जे शिक्षक आहेत बर मग ते काय म्हणतात? चार्ज त्यांच्याकडे आहे ना, हा ते घाबरतात. नाही ते काय म्हणतात? मग का घाबरताय? घाबरताय का? आतमध्ये ते दोघं हा कुठं? इथं ऑफिसमध्ये आहे. बर सर पोषण आहाराचे शिक्षक कोण आहे? बर मग तुम्ही का बरं तिकडे येत नाही? पोलीस स्टेशनला बोलवलं. हो पोलीस स्टेशनला बोलवलं. 5 मिनिटाचा विषय आहे ना तुम्हाला. बरं जाऊ ना. हा का बरं येत नाही? तिथं कागदावर घेऊन मुलं खाऊ राहिले, तुम्ही काय करू राहिले मग? अरे काय ऑफिसमध्ये होते सर? तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही असा माणूस दिला त्याला काहीच माहित नाही. आता मी पण माझी इतकी कामं होती. अहो पण मी तुम्हाला सांगितलं ना मी कासाठी आलोय. पोषण आहाराबद्दल माझ्याकडे तक्रारी आहे. 2006 पासून शाळेमध्ये कुठे शिजवता मला ते दाखवा. हां आणि कसं दिलं जाते तुम्ही पाहत नाही का ते जेवण? आज किती मुलांसाठी बनवलं आहे? आज जेवण किती मुलांसाठी आहे? किती मुलांसाठी आहे? हां 100 200 किती मुलांसाठी? हां रोज किती मुलांसाठी बनवता? या इकडे सर. हे बघा तुम्ही हे म्हणजे तो बिचारा शिक्षक बोलवायला येतो, त्याला काय माहीत नाही म्हणून तरी येत नाही हे लोक. अरे तुम्ही हे असं का करताय तुम्ही? चला या इकडे, या इकडे. चला तुम्ही पण या. म्हणजे तुमचं यांच्याकडे नक्की काम काय पोषण आहाराचं? आमच्याकडे सर फक्त लिखाण काम आहे आमच्याकडे. काय लिखाण? काय काय हो लिहायचं फक्त. काय लिहिता तुम्ही? पटसंख्येचं वगैरे. पटसंख्या. बरं आज किती मुलांसाठी बनवलंय? 4.25 दोन 5वीचं काय असेल ते त्या पद्धतीने. किती तुमचे? किती आहे? 450 तुमचे? तुमचे किती? 400 100च्या आसपास. 100 म्हणजे किती? 450 आणि 400. एक आकडा असेल ना तुम्हाला माहीत. तुम्ही रोज सांगत नाही की त्यांना आज एवढी मुलं आहे का? पटवारीनुसार बनवी त्या. नाही आले तरी भरून द्यायचं. आज किती मुलांचं भरलं आणि किती मुलं आलेले? तुम्ही हा बिल बनवताना पटवारीनुसार बनवता की उपस्थितीनुसार बनवता? जेवण तुम्ही कसं शिजवता? उपस्थितीनुसार की पटवारीनुसार? उपस्थिती. मग आज किती उपस्थिती आहे? तुम्ही त्यांना सांगितलं असेल ना बनवून आज एवढे मुलं आहे एवढा आहार बनवा. सांगितलं असेल ना? किती सांगितलं? रेग्युलर आहे त्या पद्धतीने. हो रेग्युलर काय सर बोलताय तुम्ही? ते का अन्न म्हणजे काय? ते का फुकट येत आहे का? आज किती मुलं आहे? तुम्ही महिलांना किती मुलांचं अन्न बनवायला लावलं आज? ती एक म्हणते 600, कधी म्हणते 500, कधी 450. आणि तुम्ही ते चेक करता का? खिचडी भात कसा बनवला आहे? मुलं कसे खाता हे तरी बघितलंय का? या या तुम्हाला दाखवतो. या 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 घाबरू नका. या तुम्ही जे आहे ते तुमचं काम आहे, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही का बरं येत नाही? जे सांगतो आम्हाला काम त्या पद्धतीने. मुख्याध्यापक काय सांगतो? त्यांनी जे दिले काम आम्हाला ते आम्ही हो ना, पण मग तुम्ही त्यांना ते तुमचं काम तुम्ही करत नाही ना. तुम्ही महिलांना सांगितलं का आज किती मुलांचा बनवायचा? सर आता मुख्याध्यापक ज्या पद्धती ज्यांनी ज्यांना जे बरं मुख्याध्यापकांनी काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं? सर ज्यांना जे काम दिलेले आहे हा तुम्हाला काय काम दिले? तुम्हाला काम सांगितले त्या पद्धतीने आम्ही नोंदी ठेवू. ऐका तुमचं नोंदी तुम्ही फक्त नोंदी ठेवायला आहे. हो. बरं बरं बरोबर फक्त नोंदी ठेवायला. हो. मग आज किती जणांची नोंद आहे? पटसंख्येनुसार जे प्रेझेंट असेल ते. भट संख्येनुसार प्रेझेंटी. बरं ते किती लोकांचं बनवता हे माहिती आहे का? मग तुम्ही त्यांना सांगत नाही का आज उपस्थिती एवढी आहे? समजा घरामध्ये रोज 100 माणसं आहे आणि एका दिवशी 50 आले
तर तुम्ही घरात बाईला सांगत नाही का आपण बाई आज 50 लोकांचाच स्वयंपाक कर, सांगत नाही का तुम्ही डायरेक्ट 100 लोकांचा, मग 50 लोकांचा फिकून द्यायचं, कुत्र्याला घालायचं? काय वागता तुम्ही? जर तुमच्याकडे पटवारी आज किती आहे सांगा, आणि किती मुलींचा स्वयंपाक बनवायला लावला त्यांना मुलांचा ते सांगा मला, किती आहे पटवारी आज? सर आता ते मुख्याध्यापकाला तुम्ही विचारा सर, माझ्याकडे ते मुख्याध्यापकाला काय विचारायचं? तुम्हाला काम दिलंय ना, मग तुम्ही फक्त सांगायसारखं फक्त रोज म्हणजे तिकडे ऐका, याचा अर्थ काय? ऐका 2 मिनिटं, त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही रेकॉर्ड ठेवतो. फक्त तुम्ही रेकॉर्ड ठेवताय? सर ऐका, हे फक्त रेकॉर्ड ठेवताय, म्हणजे किती शिजवता किती खाता त्यांना काही घेणे देणं नाहीये, ते फक्त रेकॉर्ड ठेवता. हा काय प्रकार आहे? नाही, आता कसं तुम्ही आता जे याच्या पुढचं जे असेल ते मी नव्हतो त्या पदावर. आता अहो ते जाऊ द्या, पण रेकॉर्ड हे फक्त रेकॉर्ड मेंटेन करताय दोघं, म्हणजे कागदावर एसीत बसून फक्त इथं ऑफिसमध्ये बसून लिहायचं आज एवढे मुलं, उद्या तेवढे मुलं, तेवढे बिलं, म्हणजे शासनाचा पैसा लुटायचा फक्त. म्हणजे तिथं किती मुलं आले, किती मुलांनी खाल्लं ते पाहत आहे का? हां, कुठे शिजवता? चला दाखव ना मला, तुमचं ते काम नाही का? पहा ना कुठे शिजवता, या इकडे या. नाही आहे सर, मग कुणी पाहत नाही, म्हणजे राम भरोसे सोडून दिलंय का सगळं? त्याच्या साबळे सरांच्या कारकिर्दीत आता याच्या पुढचं नाही, साबळे सरांच्या कारकिर्दीत काय ते चालू होतं ते काय चालू होतं? म्हणजे कोणाला काही पाहायचं नाही, त्यांनी कसंही शिजवायचं? मुख्याध्यापक ते होते ना, त्यांना हा, पण मग ते काहीच पाहत नाही. नाही आता बरं, मुख्याध्यापक गेला, मग आता कुणीच पाहत नाही का? नाही, आता पाहतो ना आता. मग कुठे, मग तिथं किती मुलांचं शिजवलं, कुठे शिजवता, काय शिजवता, अन्न कसं आहे ते तरी पाहिलं का? नाही. अहो जाऊन तुम्ही खाऊन पाहिलं पाहिजे, चांगलं बनतंय का, हे करतंय का, अंधाधून चालू आहे तिकडं. अहो मुलं खातात नाही तर खाती नाही मुलं. काय सर, किती मुलं खातात? बरं, मुलांना ताटं का नाही आणायला लावत आहे? कागद खाऊ राहिले मुलं. बरं मला सांगा, तुम्ही आता हे काहीच बघत नाही, मग आज किती मुलांचं जेवण शिजवलं माहिती आहे तुम्हाला? बरं, आज किती मुलांचं जेवण शिजवलं माहिती आहे का? मी बरं बरं, माझं असं अहो तुम्ही ते कारण नका दाखवू. दुसरे शिक्षक नाही का तुम्ही जे नेमले पोषण आहारासाठी, ते म्हणता आमचं फक्त लिखापडीचं काम आहे. म्हणजे पोषण आहार तिकडं मुलांना काय देताय खायला का नाही देते ते पण पाहत नाही का? नाही, आपण बरं तुम्ही जाऊन कधी पाहिलं का त्या मुलांना काय खायला दिलं? त्याला सांगितलं ना. तुम्ही लिहिताय, रेकॉर्ड तयार करता. हां, नाही पण काय किती मुलांनी खाल्लं, की काय मुलांना काय खायला दिलं कधी पाहते नाही? आपण सगळ्याच मुलांना सांग या अरे काय सगळ्याच मुलांना? सर हे काय बेजबाबदार उत्तरं देत आहे? हां, बरं, नाही पण मग आणताय नाही आणताय ते तुम्ही का पाहत नाही? अहो तुमच्या घरामध्ये असं नियोजन कराल का? एखादा मुलगा तुमच्या घरातला कागदावर घेऊन खातोय, तुम्ही खाऊ द्याल का त्याला? अरे ते कागदातली ती शाई वगैरे लागून ते पोटात गेली ना, कॅन्सर होईल पोरांना. आणि कुत्र्याला सुद्धा आपण कागदावर देत नाही, कुत्र्याला सुद्धा ताटात देतो. कागदावर वयांवर घेऊन मुलं खाऊ राहिले. चला मला तिकडं कुठे हां हे बघा इथे ना हां पोषण आहाराचा काही विषय नाही, याच्यात राजकारण आलेले, बरोबर? ताई ऐका ना, बाबा नाही बोलत आहे, तुम्ही फक्त शिजवायचं काम हो, करता बरोबर ना. आहे. आज तुम्ही शिजवायचंच काम करा. नाही बरोबर आहे. पण नाही. तुम्ही जी ही बातमी घेताय ना, हां. आता काय रेकॉर्डिंग व्हिडिओ घेताय ना, हां. तो जर खरं पत्रकार असेल ना तुम्ही, हां. तर जसं आम्ही बोललेल ना तसं हा तसंच राहील, तसंच राहील, तसंच राहील. हा हां. तुम्ही त्याच्यात ऐका ना, काय तुम्ही राजकारण आलेलं नाही आम्हाला पाहिजे. ऐका, मी बरोबर? सांगतो. हां, तुम्हाला काय बोलायचं मी तुमच्या मुलाखती घेतो, हां, काही चला, काळजी करू चला, आमच्या घेणं. नका. हां थांबा सर, चला 1 मिनिट या बाहेर आहे. मला कुठे शिजवता हे दाखवा मला. महिलांची म्हणणी ऐका. हां काय तुम्हाला माहित नाही कुठे शिजवता? बचत गट फक्त शिजून आणून देतात इथं. हा, कुठे शिजवताय मग? प्रत्येकाकडे वेगळी जबाबदारी, आमच्याकडे जी जबाबदारी बरं मग ती जबाबदारी कोणाकडे? हो सर, ती जबाबदारी कोणाकडे? 2 मिनिटं फोन बंद करा. ती जबाबदारी कोणाकडे मला एवढं सांगा. ते बचत गटावाले आणून देतात इथं शिज अहो साहेब, काय तुम्ही नुसतं ती केस 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 लावली. आता परीक्षा आहे ना इथं, थोड्या वेळानं परीक्षा आहे ना, मग परीक्षा सोडून शिक्षक जाणार आहे का आता? नियोजन केलं ना तसं सर, असं कसं अहो परीक्षा संपल्यावर पाठवा ना, जा ना सगळे. त्यांना बरंच नाहीये. हां. ऍडजस्ट केलं ते पण ऍडजस्ट केलं. हा मग ठीक आहे, केलंय ना, मग आता राहू दे ना ते. मला एक सांगा, हे म्हणता आमच्याकडे फक्त लिहायची जबाबदारी आहे. पोषण आहार कुठे शिजवला जातो, कसा शिजवला जातो, ही जबाबदारी कोणाकडे? ते साबळे सर होतं सर, मी तर म्हणतोय आता साबळे गेला म्हणजे तो सगळा बाप होता का इथं? सगळं तोच पाहिजे का? मला संस्थेची बोलायला का त्याची आपली मागणी झाली ना की हां. शेड बांधायचं, आता वायफाय अहो पण आतापर्यंत काय कुठे कुठे करत होते? म्हणजे एकदम आंदोलनपणा चालू होता का आतापर्यंत? आपण पाहता ही आणलेली बरं मला सांगा, म्हणजे एवढ्या 2006 पासून आतापर्यंत कुणीच पाहिलं नाही हे कुठं शिजवता, काय करता, काही कोणाला घेणं नाही. बचत गटाला दिले ना, मी म्हणतो ना बचत गटाला दिलेले. अरे पण कुठे शिजवता, काय करता?
बचत गटाला दिलाय का त्या पगारावर आहे? त्यांना 2500 रुपये येतात ना शासनाकडून. किती महिला आहे? मला काही सांगा तुम्हाला किती महिला आहे हे पण माहित नाही. नाही माहिती मला पण काय बरं तुम्हाला माहिती आहे किती महिला आहे? तुम्हाला कागदावर मेंटेन करता तुम्हाला सगळं माहिती आहे. 5वीसाठी 2 महिला आहेत. हां 4 महिला 4 महिला आहे म्हणजे 6 महिलांना 2500 रुपयाप्रमाणे दर महिन्याला बिल निघतं. बरोबर आहे? हा ठीक आहे 1500 का? बरं तुमचं 1500 रुपयाप्रमाणे त्यांना बिल निघतं. बरं आणि मग त्यांना रोज त्याच्यामध्ये सांगा टाकायला जे काही भाजीपाला वगैरे त्याचे पैसे कसे देतात? नाही आम्हाला माहित नसतं. कसं देतं होय त्यांना? कसं आहे ते मानधन कसं आहे? म्हणजे काहीच नाही मग बिलं कशी निघत आहे? बरं मला कधी बिल दाखवा मागच्या महिन्याचं किती निघाल कसं निघाल दाखवा मला बिल. तुमचं तुम्ही कागद रेकॉर्ड ठेवता ना दाखवा रेकॉर्ड. सरांनी सांगितलं तर दाखवा. सरांनी सांगितलं तर हो सर दाखवा ते रेकॉर्ड. ते म्हणतात सरांनी सांगितलं तर आम्ही रेकॉर्ड दाखवू. त्यांना रेकॉर्ड दाखवायची काही घेणं नाही वाटत. दाखवा मला रेकॉर्ड. चला सर दाखवा ना रेकॉर्ड. सांगा त्यांना रेकॉर्ड काढायला. ज्या दिवसापासून झालं हा ते ठीक आहे ना त्याच्या आधीचं दाखवा मला. आता ज्या दिवसापासून झालं तेव्हाच दाखवा रेकॉर्ड. काय रेकॉर्ड आहे वा हे रेकॉर्ड हे फक्त लिखापडी करताना काय लिखापडी करता मला तेवढं दाखवा बघ. आजचं काय लिहिलंय ते म्हणता तुम्ही सांगितलं तरच ते बोलणार आहे. सांगा त्यांना. सांगा ना सांगा ना त्यांना. हां हां मी कसं ज्युनियरला होतो अगोदर. अहो सर आता 8 दिवसाचं तर असेल ना. बरं काल काय शिजवलं काल काय खाऊ घातलं ते दाखवा मला रेकॉर्ड. आणि सर कालचं रेकॉर्ड दाखवा मला. ते लेडीज टीचर पण पाठवा लागते का साईडच्या त्या वर्गाला शिकवणार ती लेडीज टीचर होते. झाले का फ्री तुम्ही? हां त्यांना ते रेकॉर्ड दाखवायला हवं. ते म्हणता मुख्याध्यापकांनी सांगितलं तर आम्ही दाखवू. नाही आता माझ्या काळात तर काही नव्हतं. अहो कालचं काय लिहिलं? कालचं ते लिहिलं असेल ना किती मुलांना खाऊ घातलं. काल पाहिजे होतं. बरं परवा यांनी लिहिलं असेल ना. पण काय सर तुम्ही बोलताय यांनी तर लिहिलं असेल ना. आणि रेकॉर्ड दाखवायला हवं ना. म्हणजे याचा अर्थ तुम्ही रोज कोण काय काही नाही फक्त महिन्याच्या शेवटी बसून बिल बनवायचं अंदाजे आणि असा अंदाजूनपणा चालू आहे. मला तुम्ही काल जेव घातलं परवा जेव घातलं तेरवा जेव घातलं काय जेव घातलं मला रेकॉर्ड दाखवा. दाखवा मला रेकॉर्ड. रेकॉर्ड तर तुम्ही नाही मेंटेन करत. रेकॉर्ड हे मेंटेन करता ना. मग ते म्हणतात सरांनी सांगितलं तर आम्ही दाखवू. सांगा त्यांना रेकॉर्ड दाखवायला. मी काय म्हणतो तुम्ही उद्या या ना कारण की मला कशाला उद्या म्हणजे आज तुम्ही तयार करून ठेवा ना. चीफ कंडक्टरचं मला हे आता चेंज करायचं आहे माझं. तुम्ही अहो रेकॉर्ड त्यांना दाखवायला हवं तुम्ही नका काय दाखवू सर. अहो सर त्यांना हां व्यवस्थित द्यावं लागतील ना. असं चालत माझं काय? काही बोलून गेलो मी इथं. मला नुसतं रेकॉर्ड दाखवा ना. रेकॉर्ड दाखवायला आणि हे म्हणता मुख्याध्यापकांनी सांगितलं तरच आम्ही रेकॉर्ड दाखवू. बरं आता एक सांगा त्यांना मला पोषण आहाराचं स्टोरेज कुठे ते दाखवा. आपण आता टाकायला तर आपण नेमतो आपण नवीन रूम टाकायला तो आता 2-3 दिवसापूर्वी आला ना सगळं सर. तो माल 2-3 दिवसापूर्वी आला ना तर आपण नेमते. चावी कोणाकडे दिली? याच्या अगोदर ऑफिस नाही घेतलं ते. नाही तो ऑफिस घेतलं त्यांच्याकडून घ्यायचे त्यांना लावून द्या. दाखवा ना चावी घ्या. अहो ते हालायलाच तयार नाही सर. त्याच्यातून माल दिला का? त्याच्यातून माल दिला नाही ना. हे सगळं अंदाजूनपणा चालू आहे. शाळेला शिक्षकांना कोणाला काहीच माहीत नाही आहे. सगळं तुम्ही त्या महिलांच्या ताब्यात देऊन टाकले. तुम्ही करा शिजवा बिलं फक्त आम्ही द्यायला तयार आहे. म्हणजे जो बिलं देतो त्यालाच माहीत नाही तिकडं काय आहे. मला फक्त दाखवा ते खुलून कुठे तुमचं स्टोरेज कुठे मला दाखवा. उल्हास यांना काहीच माहीत नाही का किती स्टॉक राहिला किती दिला. ते आता झालं ना तुम्हाला रोजचा रोज देताय ना त्यांना महिलांना काढून का डायरेक्ट त्यांच्या ताब्यात आहे चावी. जाऊ नाही चावी आपल्याकडे. हां चावी आपल्याकडे. तुमच्याकडे कुठे चावी आहे? 1 तास झाला ना चावी शोधू राहिले ना. हां परीक्षेसाठी असलं पोलीस स्टेशन. अहो तुम्ही परीक्षा आणि त्या पोलीस स्टेशन आणि जर तुम्ही का तो शिक्षक फक्त एकटा होता तो नालायक होता समजा. तुम्ही होते ना. तुम्ही कधीपासून आहे? 5 वर्ष झाली इथे आहे ना. नाही 5 नाही 30-31 वर्ष. 30 वर्षापासून इथे आहे ना. मग तुम्हाला बी शाळेत काय घडतं तुमचं काही लक्ष नाही का? सर आता इथं 45 शिक्षक आहेत. एकाला जर माहीत राहिलं असतं ना अगोदरच काहीतरी केलं असतं ना. अहो तो माणूस जर इथे घेऊन इथे व्यभिचार करतोय याच खुर्चीवर याच टेबलवर हां तरी तुम्हाला कोणाला माहीत नाही. आता मेन माणूस जर अहो लहान पोराचे बाय पाळण्यात दिसता एखादा माणूस नालायक वागतं ना. तुम्ही तेवढा विश्वास संपादन नाही केला विद्यार्थ्यांचा. नाही त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं असतं.
काय मेन माणूस आपले तोच माणूस नाले. अहो पण त्याच्यानंतरही बी तर तुम्हाला ते होईना ना. नाही आता आम्ही सुधारणा करतोय ना. अहो पण करतोय. मला काल परवा 8 दिवसात साबळे जाऊन 8 दिवस झाले, त्याला तुरुंगात टाकले. 8 दिवसापासून इकडे कसं काय रेकॉर्ड झालं, किती शिजवलं, मला बिल दाखवा ना. तुम्ही थांबा, मी सर्व करणार आहे तुम्हाला. मी केव्हा ये? अहो रोजचं रोज झालं पाहिजे. ऐका 4 दिवस सर, मी तुम्हाला एक सांगतो, ऐकून घ्या, 1 मिनिट माझं ऐका. शनिवारपासून रोज जे धान्य द्यायचंय ना, ते रोजचं रोज त्यांना काढून दिलं पाहिजे. तुमच्या कस्टडीत पाहिजे, ते तुमच्या कस्टडीत नाहीये आणि रोजचे रोज दिलं जात नाही. रोज किती मुलं अटेंड झाले त्या मुलांची यादी त्यांना द्यायचीच. लिस्ट एवढे मुलं आहे, एवढ्यांना जेवण बनवा, हे अंदाधून चालू आहे. आता त्या दिवशी आपण शेड इथे बनवायला सांगितले. समजा आता संस्थेची बोलावं लागेल तुम्ही. अहो शेड बनवायला इथं नाही का? मग ते मान्य करा ना, इथं शिजवत नाही. मग नाही आता जे पूर्वजांनी काय केलेलं आहे मी काय केलं आता तुम्हाला काय माहित नाही का? म्हणजे 5 वर्ष तुम्ही शाळेत 30 वर्ष येत आहे, तुम्हाला काहीच माहित नाही इथं काय आहे. मी ज्युनियरला होतो सर. याच्या आधी ज्युनियरला माझा काही इथं माध्यमिक बरं शाळेत काय चालतं हे काहीच कळत नाही आपल्याला. नाही ज्युनियरला नाहीच नाही. हे फक्त 5वी ते 8वी पर्यंत. अहो पण तुम्ही उपमुख्याध्यापक आहे ना, आणि मग उपमुख्याध्यापकाची जबाबदारी नाही का काही? बघा इथं काही नाही, सगळा गलथान कारभार आहे. इथं कुठेही त्या धान्याचं यांच्याकडे स्टोरेज नाही, शिजवण्यासाठी शेड नाही, आणि यांच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही. रोज किती मुलांना शिजवता आणि किती मुलांना ते खायला देतात, किती मुलांसाठी बनवतात, हे फक्त कागदावर इथं बिलं बनवता. आज तर यांच्याकडे बिलंसुद्धा बनलेली नाही. आणि आता म्हणून ते तिकडे येत नव्हते, मी स्वतःच परत इकडे आलो आहे, तर यांच्याकडे बिलं नाही. हे महिन्याला आपण नाही का एखादा अंदाजे पटसंख्या पाहायची किंवा उपस्थिती आणि तसे बिलं बनवून फक्त पैसे काढायचे. म्हणजे हा सगळा भ्रष्टाचार आहे. इथं 100% इथं भ्रष्टाचार होतोय. आणि आता सांगताय साबळे सर असं करतोय, साबळे सर तसं. अरे तो गेला, आता 8 दिवस झाले तुरुंगात येतो. तर आता तुम्ही तरी आता तर रेकॉर्ड ठेवायला पाहिजे ना. हां आता इथून पुढं किती वेळ लागेल, किती वेळ लागणार? शेडचं जाऊ द्या. अहो जे धान्य आहे ते तर व्यवस्थित रोज किती मुलांना शिजवता, किती मुलांना त्यांना ताटा आणायला लावा, ते कागदावर खाऊ राहिले. तुमचं काही लक्ष नाही का? उद्या मेलं एखादं काही फूड पॉयझनिंग झालं मग काय कराल तुम्ही? हां कागदावर कुत्र्याला सुद्धा वाढत नाही. आणि मग बरं चला मला ते दाखवा आता. बरं दाखवताय का मला? हां तिकडचे रूम बघितले कोणाकडे? आता जो आपण माल आलेला आहे सोनं सर. अहो तुम्ही उपमुख्याध्यापक आहे, तुम्हाला सगळं माहीत पाहिजे. 8 दिवस झाले मग असंच चालू आहे का? राम भरोसे 4 दिवस आपले कसे गेले सर? अहो पण राम भरोसे चालू आहे का? माझी रजा पाहून अहो तुमची राहू द्या. हो इथे कामं तर वाटून दिलेली असतील ना. चावी काय दाखवा ना मला. सोनं सर. आणि बरं का नाटक सर, तुम्हाला असं वाटायला नको की मी नाटक करतोय. नाही नाटक वगैरे नाही. मी माहिती का तुमची जबाबदारी आहे. बघा आपण काही झालं बरं तुम्ही आधारी आता पगार घेणार नाही का तुम्ही? शेड टाकले मी असं नसतं ना. ऐका ना पगार घेणार आहे ना, मग कामं तर झाले पाहिजे ना. कामं झाले पाहिजे ना. ही कुठं कारण आहेत का? बोला त्यांना. कोण त्या आपण जो नवीन माल टाकला त्याची चावी आहे का आपल्याकडे? चावी आहे नवीन मालची ना. हां आणि जुना माल कुठे? जुना माल आम्ही लॉकची चावी त्यांच्याकडेच होती. ती चावी कुठे मग? त्यांच्याकडेच होती ना. मग तुम्ही लॉक तोडून ते पाहायची जबाबदारी नाही का? आहे ना. मग करतो आता एक परमिशन घेऊनच आपण सर्व करणार ना. कसं परमिशन? अहो ती शाळा आहे, तुमचं लॉक आहे शाळेचं, तुम्ही तर उघडलं पाहिजे ना ते. अहो तुमचं म्हणणं सर्व झालं. बरं चला आता माझ्यासमोर चला. आपल्या समोर उघडा. काय दूध का दूध, पाणी का पाणी? मला उचलून मग तुम्ही माणसं द्या ना. मग देतो ना. ती तुमच्या परवानगीशिवाय हालती नाही ना. म्हणजे हा माल तर आता आलाय, जुना माल कुठे? मग ते चावी नाही ना आपल्याकडे. चावी साबळे तिकडे लॉकअपमध्ये घेऊन गेलाय का? मग तुम्ही मागवली नाही का? 8 दिवस झाले तुम्ही चावी का बरं मागवली नाही पोषण आहाराची? मग हे कुठून शिजवलं? हे अन्न शिजवलं कुठून आजचं? जर चावी साबळेकडे नवीन मालाला हात नाही लावेल, मग हे अन्न आजचं शिजवलं कुठून? का हो सर कुठे शिजवलं? हे अन्न कुठून आणलं यांनी? त्या बायांनी त्यांच्या घरातून आणलं आहे का? काहीच सांगता येणार नाही. म्हणजे मुलांना शिजवलं खाऊ कुठून घातलं ते पण तुम्हाला माहीत नाही. मग तुम्ही त्या साबळेच्या घरून चावी का नाही घेतली? त्यांनी काय दिलं? आम्हाला संस्थेची परमिशन घेतली. अहो पण संस्थेची कशाला परवानगी लागेल तुम्हाला हे पोषण आहार पाहायला?
बरंच आता हे येत ना परस्पर कसं काय घेतली काय घेतलं असं नको व्हायला कोण अहो पण पोषण आहार मग मुलांना उपाशी ठेवणार का तुम्ही? नाही माल नवीन आले ना तोपर्यंत अहो नवीन आलाय त्याच्यातून नाही देईल माल, नवीन याच्यातून माल दिलाय का? माल नाही दिला पण पहिला माल त्यांनी काय दिलं बरं पहिला माल कुठे मग शिजून कुठं आणलं ते नाही विचारलं तुम्ही? जर चावी साबळेकडे लॉक उघडत नाही मग ह्या बायाने आज 8 दिवसापासून जीव घालू राहिला, कुठून घालू राहिला? हे बघा तुम्ही काहीतरी लपवताय. नाही आम्ही त्याच्यात माझा एक मिनिट ऐकून घ्या. अहो एक मिनिट ऐका, नाटक ना करू, ऐकून घ्या. तुम्ही असं हे नका करू. मला एक सांगा, मला अटक करायची अहो म्हणजे तुम्हाला काही नाही घेणं नाही आता. नाही मी काय म्हणतो एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका ना. तुमची जबाबदारी ऐका. साबळेकडे चावी आहे, 8 दिवस झाले साबळे तुरुंगात आहे. चावी त्याच्याकडे जुन्या आहाराची. नवीन आहार आला त्याची चावी तुमच्याकडे. बरं नवीन आहारातून 1 रुपये दाना काढेल नाही मग 8 दिवसापासून मुलांना काय खाऊ घालतात? नाही काढला आपण कारण मी 3 दिवस नव्हतो. हां 3 दिवस नव्हतो. हां नवीन आहारातून तुम्ही रजे होते, तुम्ही नवीन आहारातून काढलंय का? नवीन याच्यातून मी सांगितलं ना आम्ही तिकडे पाहतो. हे पाहतच नाही. बरं मग ते जेवण कुठून शिजवलं? मी आता पहिला माल दिला असेल त्यांनी तर मग मला सांगा कुठे दिला? म्हणजे असं काय देऊन टाकी का डायरेक्ट? 8 दिवसापासून काय शिजून घालताय त्या महिला? 8 दिवसापासून त्यांनी त्यांच्या हातात होतं सर्व. त्यांनी काय हा मग हे सांगा ना, सगळं त्यांच्या ताब्यात आहे, तुम्ही काय पाहत नाही पोषण आहार? मुख्य जर बघायचं सर आज कसं करायचं मुख्य कोण? ते साबळे सर. अहो साबळे नाही आता महिला मग माझी चावी त्यांच्याकडे नाही इथं महिलांकडे नाहीये. बरं मग 8 दिवसापासून महिलांनी जेवण कुठून आणलं शिजून? तो त्यांना किती माल दिला होता हे मला नाही सांगता येणार. म्हणजे त्यांना माल असा देऊन टाकलेला आहे का? मला नाही सांगता मग तुम्ही म्हणते कस्टडी लॉक लावेल ते म्हणता आणि मग म्हणते त्यांना माल देऊन टाकलाय. हो एक सर तुम्हाला वाटतंय का हे शासकीय अन्न आहे आणि तुमची नैतिक जबाबदारी आहे? मुख्याध्यापक आहे तुम्ही, मुख्याध्यापक गेला तर तुमची जबाबदारी आहे ती. आहे ना मी मान्य करतो पण आतापासून मी पुढचं जे असेल. अहो 8 दिवस झाले तुमच्याकडे. ऐका चावी साबळेच्या बरं जुना माल जो आहे ना, जुना माल ऐका ना, 2 मिनिट ऐका ना, 2 मिनिट ऐका ना साहेब. मी काय म्हणतो ऐका, मी काय म्हणतो माझा एक प्रश्नाचं उत्तर द्या. जुना मालला लॉक लावेल ती चावी साबळेकडे तुरुंगात आहे ऐका, आणि नवीन माल आहे त्याच्यातून एक दाना घेतलेला नाही. मग 8 दिवसापासून हे महिला कुठून शिजून घालून राहिल्या? त्यांनी अगोदर दिलं असेल मी म्हणतो. नाही मग तुम्ही विचारलं नाही का त्यांना काही बाहेर तुमच्याकडे अन्न नाहीये, तुम्ही चावी का नाही मागवली? ते उघडलं का नाही? त्यांना रोज पटवारी किती आहे, उपस्थित किती आहे, त्या संख्येनुसार त्यांना अन्न धान्य का काढून देत नाही? तुम्ही काढून दिलं पाहिजे. तुमची सगळ्यांची जबाबदारी इथं. ते त्याच्यावर ढकलतं, ते त्याच्यावर ढकलतं. सर तुमची जबाबदारी नाही आहे का? मग त्या बायाने 8 दिवसापासून कुठून? बरं चला हे पाठवा. कुठे चावी दिली का? चावी कुठे? सर यांच्याकडे चाव्या नाही आहे. सगळा कारभार हा त्यांनी डायरेक्ट देऊन टाकलेला आहे. म्हणजे यांचं हे फक्त रेकॉर्ड बिलं बनवतात आणि सांगत पण नाही. चला सर या इकडे. आली का चावी? हां या दाखव, घ्या ते. म्हणजे हे कोण आहे? हे कोण आहे? शिपाई आहे. म्हणजे बघा तुमचे शिक्षक चावी सुद्धा हातात घ्यायला तयार नाही. याला शिपाई पाहिजे. चला मला दाखवा. या 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 चला शिक्षकांनो, चला इकडे या. चला या ना इकडे. म्हणजे आम्ही बघायचं का? मग तुम्ही नाही दाखवणार? तुम्ही नाही दाखवणार? तुम्ही नाही दाखवणार? कुठं चालू आम्ही काय करता? चला ते दाखवायला. आहेत ना शिपाई. सर काय तुम्ही शिपायाला दाखवायला आवडताय? तुम्ही शिपायाला तुम्ही सगळं ऑन रेकॉर्डिंग कॅमेरा. हो. आणि मग आता ज्याच्यात आमचा काही संबंध नाही त्याच्यात कशाला आम्हाला घेऊन राहिले? अरे तुम्ही दाखवा ना, तुमचा काही संबंध नाही का इथं? धान्य कुठे आहे, काय आहे? मामा चाललेत ना आता. अहो तो शिपाई बघतो का माल कुठून आला, का कुठे गेला, किती स्टोरेज आहे? शिपाई अहो तुम्ही रेकॉर्ड तुम्ही पाहता ना, रेकॉर्ड तुमच्याकडे ना, रेकॉर्ड तुमच्याकडे आमच्याकडे जी पावती मिळाली हां तेच आहे. आणि नंतर तो माल तिथं आहे का नाही हे पहा ना, तुमची जबाबदारी नाही आमच्याकडे दिलं तुमची. का हो सर? सरांनी ते कोणाला काय सर हे काय चाललंय? पहिल्या शिक्षकांनी जे साबळे ते सांगतात ते आता आम्ही आता घेतो. अहो पण तुम्ही उपमुख्याध्यापक आहे, 8 दिवसापासून तुम्ही काय नियोजन केलं त्याच्यात? तुम्हाला सांगितलं की 4 दिवस तासीच गेले. अहो पण ते मुलं उपाशी ठेवायचे का? मग तुम्हाला लॉक चावी साबळेकडे, नवीन याच्यात उघडलं नाही आणि मग काय? प्लीज मला काम करतो, मला गोल्डची मीटिंग घ्यायची आहे. वा 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 चांगलं आहे, चांगलं आहे, एकदम मस्त. सगळे वेल ट्रेन. इथले सगळे शिक्षक फक्त जबाबदारी झटकताय. बघा हे रेकॉर्ड ठेवतात आणि ते रेकॉर्ड दाखवायला तयार नाही. बघा तुम्ही. चल बाबा तूच शिपाईत महत्वाचा आहे. आता ये शिपाई झाला मालक आणि बाकीचे झाले. आता ये या इकडे. बरं तुम्हाला इथलं काय काय माहिती? हां मी पण नवीन आहे, मला याचं काही माहिती नाही. तुम्ही नवीन आहे, तुम्हाला काहीच माहित नाही. बघा
आता साबळे सर होते त्यांनी ते असे सेक्शन अहो निस्ता साबळे 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 नका सांगू आता. आता 8 दिवसापासून काय चाललंय इथं मला दाखवा. कुठं माल येऊन दाखवा मला. हे कोणतं आहे नवीन? जुनं कुठे? जुनी खुली कुठे? जुनी खुली कुठे? हा ती पण मला दाखवा बाहेरून का होईन. हे काय नवीन आहे? हा नवीन माल आहे का? हे काय तांदूळ? बर याच्यात काय? तेल. बर ह्याच्यामध्ये मसूर डाळ, चवळी, मोहरी. बरं हे तर नवीन स्टॉक आहे. या स्टॉकमधून काय घेत नाही ना आता? चावी तर तिकडेच सापडतही नव्हती म्हणजे घेत नाहीये. मग जुना स्टॉक कुठे? दाखवा मला. या मला बाहेरून दाखवा. कोणतं हे का? बरं आणि याची चावी कोणाकडे? साबळेंकडे आहे बघा. म्हणजे हे याच्यामध्ये जुना स्टॉक आहे. साबळे इथं मुख्याध्यापक असताना याच्यामध्ये स्टॉक आहे. आणि हे याची चावी कोणाकडे? साबळेकडे. साबळेकडे तो तुरुंगामध्ये आहे. आणि जो व्हाईस प्रिन्सिपल आहे त्याने ती चावी मिळवण्याची तस्ती घेतली नाही. तो म्हणतो पहिलं चालू आहे तसं चालू आहे. मग इथूनही धान्य घेतलं नाही आणि याची चावी तर तुम्हाला सापडतही नव्हती. याच्यातून मालच घेतलेला नाही आहे. मग 8 दिवसापासून ह्या ज्या बचत गटाच्या कोणत्या त्या महिला आहे ज्या शिजवण्यासाठी आहे त्या भगिनी मग हा अन्नधान्य आणता कुठून? काय शिजवता? आणि यांनी एकतर शासकीय नियम असा आहे जी पटवारी उपस्थिती आहे त्या उपस्थितीनुसार त्यांची संख्या त्या महिलांना सांगायची आणि त्यांचं अन्न बनवलं पाहिजे. त्या महिलांना धड सांगता येत नव्हतं. कोण म्हणतं 450, कोण 500, कोण 600. किती मुलांसाठी जेवण बनवलं याची आकडेवारी नाही. सगळा अंदाजून कारभार चालू आहे. म्हणजे शाळेचा त्या आहारावर कुठलाही नियंत्रण नाही. आता आपण त्या महिलांशी पण बोलू याच संदर्भामध्ये. हा बचत गटाच्या महिला अहो त्यांना इथे बोलवा ना. आहार ते इथे देत आहे ना. हा मग तिथे गेले त्यांनी बोलून आणतो ऑफिसात. हा त्यांना बोलवा इकडे. या आलं का? सर्व आलं? सर्व येतं ना ते? सर्व 5 वाजल्यापासून येतात आता गेला म्हणजे इकडची काही बरं गेलं का त्या? सगळे गेलं 5 वाजल्यापासून येतात. या पण शिजवायला आहे का? नाही ती आज एक बाई त्यांची घर भरली ना. हां यांची नातेवाईक घर भरली गेली तिच्या बदली मग कुणी एक बाई कारण एवढं हँडल होत नाही एवढं पोषणाला वाटायचं. बरं बरं आता तुमची काय प्रतिक्रिया आहे ते द्या. हे घ्या हे लावा ना तुमची. हो अरे इकडे ड्युटी तुमची? बरं बरं येऊ मग. थांबा थांबा हे काढा ते काढा. मी लावून देतो तुम्हाला. द्या इकडे. थांबा 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 घेऊ काय असं इकडं? हां घ्या या इकडे. आपण आता काय नाव तुमचं? संगीता परदेशी. संगीता परदेशी ताई आपल्याबरोबर आहेत. त्या गेल्या 2006 पासून इथं पोषण आहार शिजवतात. ताई मला एक सांगा आता आज तुम्ही आज शिजवला काल परवा जे काही साबळे गेल्यापासून हा मुख्याध्यापक इथला जो नराधम ज्याच्यावर आता बलात्काराचा गुन्हा दाखल झाला ज्याने इथल्याच 13 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला त्या मुख्याध्यापकाचा इथं सगळा कारभार होता. आता तो इथं नाही आहे. तर तेव्हापासून तुम्ही आता हे जे धान्य शिजवलं हे कुठून शिजवलं? त्यांनी ते 7 तारखेला जी घटना झाली ना त्याच्या पहिले गुरुवारी त्यांनी आम्हाला साहित्य दिलेलं होतं. मुलं त्या असा प्रकार झाल्यामुळे मुलं कमी येत होते त्यामुळे ते कमी राहिलेलं कमी म्हणजे शिजवले कमी गेले त्याच्यामुळे ते उरलेलं तेच अजूनपर्यंत आम्ही शिजत होतो. नाही पण आता 8 दिवस झाले ताई. 8 दिवस ते धान्य कसं पुरलं? नाही मग तुम्हाला यांनी दुसरं धान्य दिलं नाही? नाही ते घेऊन जा म्हणत होते पण मग आमच्याकडे ते असलेलं आम्ही मग उचलायचं कशाला. 8 दिवस कसं पुरलं ते धान्य? मुलंच मग कमी शिजवलं जात होतं. नाही पण मग आता मी पटवारी पाहिला ते बिलं पाहिलं मी तेवढ्या ह्याच्यातले किती बिल आहे तुमचे त्या दिवसांचे बिलं पण पाहिजे ऐका. आणि बरं आता ही जुन्या सामान त्याची चावी कोणाकडे? ते शाळेच्या लोकांना सांगता येईल सर. आता आम्हाला काय माहिती त्यांनी कधी 3 दिवसाचं द्यायचं कधी 4 दिवसाचं द्यायचं त्या हिशोबाने आम्ही नेणार 3-4 दिवसाचं 8 दिवसाचं महिला डोक्यावर वाहून येणार. कधी जर कोणाचं वाहन भेटलं तर म्हणजे इथं शिजवण्याची व्यवस्था नाही. त्याने आम्हाला व्यवस्था द्यावा पाण्याची सोय द्यावा रूम द्यावा. आम्ही आता ही खरं तर शाळेची जबाबदारी आहे. त्यांना इथं तुम्हाला पोषण आहारासाठी एक शेड तयार करून देणं इथलं सगळं ते त्यांच्या देखरेखीमध्ये ठेवणं. रोज किती मुलं उपस्थित आहे त्या मुलांच्या पटवारीनुसार तुम्हाला सांगितलं पाहिजे की आज एवढ्या मुलांचं जेवण बनवा.
हो. मग तुम्हाला तेवढंच धान्य त्यांनी दिलं दिलं पाहिजे, पाहिजे, बरोबर. तेवढंच बनवलं पाहिजे. हो. हे खरं तर काम. त्यांनी हा, केलं हा, पाहिजे. हा. तुम्ही तर काय फक्त शिजवण्यासाठी ते तेवढे ज्या प्रमाणात हा, द्यायचे बघा. ना 2 म्हणजे दिवस ते या पण पूर्ण आम्ही शिजवायचो. इथं हा शाळेचा व्यवस्थापनाचा अभाव आहे. या शाळेचं कुठे कोणावर नियंत्रण नाही. त्या माऊला 2006 पासून शिजवत आहे. आणि सर मानधन काम केलेले सर आम्ही. हा मानधन आहे ना, ठीक आहे ना, मानधनावर हे करताय ना तुम्ही. आम्ही किती आम्हाला 15 रुपये पडायचे दिवसाला. आता मोदी सरकार आल्यापासून आता येतात 2,500 रुपये. 2,500. हो. आणि आता इथून पुढे आमचं काय, इथून पुढे तुम्हाला प्रत्येक महिलेला किती पैसे येतात? 2,500 रुपये येतात. 2,500 रुपये हो. येतात. बरं बरं बरं. ते तेच मानधन आहे ना. आता या इथून या पुढं ना काय- इकडे, या ना इकडे. ते मुख्याध्यापक कुठे ते जे सर कुठे ते जे पोषण आहाराचं बघतात ते ताई या. सर आता मी निघतोय. या ताई या, 1 मिनिट, एक शेवटची नाही, कोणी सांगितलं नाही मग ते म्हणतो. आमच्या शाळेचं का नाही, मग बाकीचे शिक्षक आहेत ना. म्हणजे शिक्षक आहेत ना, म्हणजे पण मग मुख्याध्यापक पद यांनाच द्यायचं होतं ते. ते शिक्षक कुठे? ते शिक्षक कुठे? हो. आता थेरे सर आहेत, परदेशी सर आहेत. ते सर कुठे? ते दोघं पाठवा ना 2 मिनिट. आले ते इथं मीटिंग घेतोय मी. पण कोणी ते दोघं होते इथं म्हणून मी पोषण आहारवाले. हां. सर आता ते तुमचे 2 शिक्षक होते, पोषण आहाराचं बघता, बिलं बनवता. ते म्हटले आम्ही फक्त लिखापडी करतो म्हटलं. बरोबर ना? बरं, त्यांना विचारलं या महिलांना किती मानधन आहे? ते म्हणतात 1,500 रुपये. बरोबर ना? म्हणलं मला, मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी काही पाहिलं नाहीये. आता बरं ठीक आहे, तुम्ही पाहिलं नाही, पण ते ऐका ना, ते जे बिलं बनवतात ते म्हणतात 1,500 रुपये. आणि त्यांना मानधन किती आहे तुम्हाला? 2,500 होतं. 1500 होते, आता वाढत वाढत ते होतं म्हणजे 2,500 त्यांना काहीच माहित नाही ना. ते हो, हो. अहो ते फक्त कागदावर हो, त्यांचं लिहिलं. त्याचं त्यांना हे काय चालू माहिती आहे. किती मानधन आहे ऐका ना, काय. नाही पण मानधन देताना पण ते बघत असतील ना. आमच्या खात्यावर येऊन पडतं नव्हतं. हा, नाही पण त्यांचं माहित पाहिजे ना. आमच्या म्हणजे माहिती बघा, आहे ना, त्यांच्या एक खात्यात लक्षात पडतं ठेवा ते. सर, ऐका, आता सगळं तुम्ही बिलता साबळेवर फाडू राहिले, परंतु आता तुमची नैतिक जबाबदारी आहे का. आणि त्या दोघांना ते एकदम अरोगंट आहेत. ऐका, ते शिक्षक म्हणून त्यांना ते मानधन सुद्धा माहीत नाही त्या महिलांचं. आणि ऐका, आता इथून पुढे माझी तुम्हाला विनंती आहे, शासनाचा एक नियम आहे, जितके मुलं उपस्थित आहे तेवढ्या मुलांचं धान्य तुम्ही स्वतः त्यांना त्या दिवशी काढून दिलं पाहिजे. आणि त्यांनी त्या दिवशी तेवढंच शिजवलं पाहिजे. हा, त्यांनी रोजच्या रोज द्यावा सर. हा, मी रोजची रोज आमच्या द्यायचं. महिला- आणि त्यांच्यासाठी पिकअप शेड इथे इथे बनवणं, शिजवण्याचं हो, शेड तेव्हा तयार करा, किचन त्यांनी शेड. सुविधा केली ना, किचन आम्ही शेड इथं तयार शिजवू. करा. गोडाऊन शाळेतच पाहिजे, माल कोणाच्या घरी नको. ऐका, अहो ते इथंच आहे. तर मला एक सांगा, 8 साबळेची चावी आहे जुन्या मालाची, नवीन मालाची तुमच्याकडे. मग तुम्ही विचारलं का त्यांना का धान्य कुठून आणता, कुठून शिजू राहिले? हो, विचारलं तुम्हाला. काय विचारलं? ताई धान्य आलेले नवीन नाहीच का. तुम्ही म्हटले साबळे सर होते ना, म्हणजे शुक्रवारी घटना झाली, ते दिवशी गुरुवारी आम्ही सामान नेलेलं. मग ते 2-3 दिवस शाळेचं असं मुलांपर्यंत, म्हणजे मुलं आलेच नाही, आम्ही असं शिजवलं बरं, ते टाकलं. उरलं आणि ते शिजवलं उरलं, असं ते म्हणताय शिजवलं, हो. तुम्ही. तर नाही सांगितलं तुम्ही, नाही मला काय माहितच नाही. 4 दिवस तुम्हाला बोलू नाही का सर? 4 दिवस काय गोंधळ चालू असं बोललो ना मी. आणि त्याच्यानंतर मी आजारी सीएल. बरं आता ऐका ना, ऐका, असू द्या, तुमची सीएल असू द्या, पीएल असू द्या. आता तुम्ही एकच करायचं, तुम्ही जेवढी पटवारी आहे तेवढंच धान्य यांना काढून द्यायचं. सगळा माल जो काय असेल तो गोडाऊन तिथं तुम्ही आता तुमच्या कस्टडीत घ्या. उपमुख्याध्यापक तुम्ही, तुमची जबाबदारी आहे. आणि असे माणसं नेमा हे काम पाहिला का ज्यांना सगळं माहिती आहे, रोज किती मुलं येतात, त्यांना उपस्थित मुलं सांगा. पटवारीनुसार जेवण बनवू नका. इथे एक अन्नासाठी लोक तरफडतात. मागे एका डॉक्टरला एक मुलगा गरीब, एवढा गरीब का तो जाऊन म्हणतो, डॉक्टर काय असं औषध आहे का, मला भूकच लागणार नाही. आपल्याला हे प्रत्येक एक अन्न एक महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. हां, आणि सगळं ती व्यवस्था करा, इथंच शिजवायची व्यवस्था करा. ठीक आहे, चला. ठीक आहे परदेशीताई, धन्यवाद. बरं का परदेशीताई, इकडे या. बघा, माझं टार्गेट तुम्ही नाही, माझा टार्गेट आहे, नाही सिस्टम आहे, लक्षात घ्या. माझा टार्गेट तुम्ही नाही, माझी टार्गेट सिस्टम आहे. हां, मला आहे बघा, मला आहे ना, मला इथं कोणाशी वैयक्तिक कोणाशी दुश्मन नाही माझी. हां, तुम्हाला मांडायचंय. हां, मला आहे बघा, काय होतं याच्यामध्ये, ऐका, नाही आता काय होतं, त्यांनी आहे ना, त्यांनी ते तुम्हाला शिजवायला शेड तयार करून देणं, व्यवस्था करून देणं, ही त्यांची जबाबदारी आहे. आमची तयारी सगळ्या महिला आम्ही आहे ना, तेवढं तयारी. ठीक आहे, चालेल.